नमस्कार. मी राज खिल्लारे, रिपब्लिकन पुरुष आयोग अध्यक्ष. मित्रांनो, मला काही दिवसापूर्वी एक फोन आलेला. त्या फोनमध्ये त्यांनी मला विचारलेलं, की "सर, आमच्या दोघांचे भांडणं झालेले आहेत. बायको माहेरी आहे. मी खूप वेळेस फोन करण्याचा प्रयत्न केला, पण फोन लागत नाही अथवा त्यांनी ब्लॅकलिस्टमध्ये टाकलेला आहे. तर माझं असं म्हणणं आहे, की मी तिथे जाऊन त्यांना बोलवेल. त्या सासरवाडीच्या लोकांचे हातापाय पडेल आणि मग सर्व सुरळीत होईल. जी चुकी झालेली आहे ते पण लोकं मान्य करतील, की हां, चुकी झाली, पण हा पाया पडतोय, हा माफी मागतोय, तर आपण यांना माफ करावं." पण हे बघ मित्रा, मी तुला एक सांगतो, ते लोकं जर एवढे शहाणे असते, तर त्यांनी त्यांची मुलगी, जी की मुळातच दुसऱ्याची अमानत असते, ती माहेरात ठेवली असती का? का ते तुझ्या भावना जर समजल्या असत्या, तर इथे ठेवली असती का माहेरात? अशामुळे मला फक्त एकच म्हणायचं आहे, की तुम्ही जाते वेळेस फक्त एकटेच जाऊ नका असा विचार करून, की आपल्या घरातलं मॅटर आहे, घरामध्ये सॉल्व्ह होऊ द्या. तर तुम्ही गेल्याच्यानंतर ते तुम्हाला मारहाण करतील आणि घरात जर एखादी छोटी मुलगी असेल 16 वर्षाच्या खालची, तर पॉस्कोचा ॲक्ट तुमच्यावरती लावून ते तुम्हाला आतमध्ये डांबटोडण्याचा प्रयत्न करतील. याच्यामुळे सावध व्हा, सतर्क राहा आणि घरातल्या कुठल्याही मोठ्या माणसाला आणि घेऊन जा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यामध्ये तुमची एखाद्या घरातली स्त्री असणं गरजेची आहे. नमस्कार.